माफ करा नितेश आपण पाहतोय आपल्याला स्रोत पहिला चेंडू या बली फटका फसलाय शॉट एक्स्ट्रा कव्हर रेझर मध्ये डाऊन द बॉल येतो क्षेत्ररक्षक होतो जाईल फलंदाज फेल गोल्डन डकआउटचा शिकार ठरला जातो बॅटर नितेश. ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण पाहिलं तर मग काय जबरदस्त अटॅकने मात्र झेल टिपलं गेलं होतं. अक्रॉस द लाईन या बॉल मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. शॉट सिलेक्शनला महत्त्व द्यावं लागेल कारण पहिला चेंडू होता. चेक करणं खूप गरजेचं होतं. विकेटला चेक करणं खूप गरजेचं होतं गोलंदाजाला. परंतु इथे जर आपण पाहिलं तर मग पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी फलंदाज बाद होते. आणि तसंच जर आपण पाहिलं तर मग खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक मग कुठे ना कुठे जर मानसिकता जर आपण पाहिली प्रत्येक बॅटरची पॉवर प्ले षटकामध्ये तर मग त्यांची मानसिकता हीच असते की यस पॉवर प्ले षटक आहे मग 14-15 धावा या स्कोर कार्डवर किंवा या पहिल्या षटकामध्ये येणे खूप गरजेचे असेल असंच त्या बॅटरला वाटत असतं. आणि त्याच अनुषंगाने या पहिल्या चेंडूवर हा मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हर रेझरमध्ये हलकासा मिड ऑफ रेझरमध्ये झेल देऊन फलंदाज पाहत होते. नेक्स्ट बॅटर क्रमांक 3 रोहित बगली. काल देखील जर आपण पाहिलं तर मग गावी स्पोर्ट फिरिंगपाडा संघाने देखील चांगला परफॉर्मन्स केला होता. इथे पुन्हा एकदा या ठिकाणी फटका फसलाय अगदी हलक्या थाने हा फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता रोहितने. वाडिश लॉंगॉन रिझनमध्ये मात्र क्षेत्ररक्षक तैनात केलं होतं. फलंदाज या ठिकाणी मात्र झेल होतोय. दुसरा धक्का. काय चांगली गोलंदाजी बघायला मिळते. गोलंदाज आपण पाहतोय वैभव आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर मात्र गडी बाद झाला तो बॅटर न्यू बॅटर जगदीश मडबी द कॅप्टन ऑफ मनस्वी 11 गाणे. नाणेफेक जिंकल्यानंतर मग मनस्वी 11 गाणे संघाचा कॅप्टन जगदीशने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला कारण त्याने देखील प्रतिक्रिया दिली होती की यस कालचे सामने जवळजवळ आम्ही देखील पाहिले. बॅटिंग करणारा संघ हा बहुतांश जिंकत होता. चांगला टार्गेट सेटअप होत होता. परंतु इथे जर आपण पाहिलं तर मग पहिल्या 2 चेंडूवर फलंदाज बाद झालेले. यस गुड क्रिकेट कॅप्टन जगदीश मडवीच्या माध्यमातून. त्याला देखील ठाक होतं की यस पहिल्या चेंडूवर गडी बाद झालेले दुसऱ्या चेंडूवर देखील गडी बाद झालेले. मग कुठे ना कुठे मला अशा प्रकारचंच नक्कीच खेळावं लागेल कारण विकेट हॅट्रिकसाठी गोलंदाज वैभव होता. मात्र कौतुक करावं लागेल त्या गोलंदाज वैभवचं. अच्छी गेंदबाजी करते हुए आपली टीम केली. अखेर तिसऱ्या चेंडूवर मात्र या ठिकाणी मात्र धाव आली जाते. जगदीशच्या बॅटमधून स्वतःचं खात्याने आपल्या संघाचं खातं उघडतंय. लेफ्ट हँड बॅटर भूषण डुकले चौथा चेंडू खेळण्यासाठी यावेळी मात्र सज्ज असेल. स्ट्राईक इन्स्टेड आपण पाहतो त्याला. यावेळी जर आपण पाहिलं तर फुल टॉस चेंडू कव्हरच्या वरून गॅप शोधला जातोय. चेंडूच्या पाठीमागे मात्र क्षेत्ररक्षक परंतु चेंडू मात्र निघून जातोय. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतोय भूषण डुकलेला हा चौकार. ऍक्शन रेफरीमध्ये देखील आपण पाहू शकते चांगलं प्लेसमेंट बघायला मिळाली. हलक्यात आणि जस्ट कव्हरच्या वरून हा स्ट्रोक केला होता भूषणने. मागच्या स्पर्धेमध्ये देखील भूषण डोकलेने काय जबरदस्त परफॉर्मन्स केलं होतं. आय थिंक एक गावदेवी ट्रॉफीमध्ये एक चांगला खेळ बघायला मिळाला भूषणच्या माध्यमातून. परंतु भूषण ज्यावेळी बाद झाला तिथून गेम कुठे ना कुठे तो फिरला आणि त्याच अनुषंगाने आय थिंक गावदेवी लोपेस संघ हा नक्कीच या संघाने विजय प्राप्त केला होता. खऱ्या अर्थाने गोलंदाजांनी सुरेख कामगिरी केली होती. लोपेस संघाला कमीत कमी धाबावर थांबवलं होतं आणि एक मोठी संधी होती. परंतु कॅप्टन जगदीशला देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत 2 फलंदाज बाद झालेले आहेत. पॉवर प्लेचं हे षटक आपल्याला बघायला मिळते. 6 धावा लागल्या जाते स्कोर कार्डवर. पण एकदा हलक्यात आणि जस्ट दिशा दिली. गलेरी मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न मिस फील्ड बघायला मिळाली. त्याचा फायदा मात्र नक्कीच घेताना विशाल आडल
जे मागच्या कालच्या दिवसामध्ये डेफिनेटली आपल्याला एक चांगलं कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालं, चांगली स्कोरिंग देखील त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. आज मात्र प्लेईंग 11मध्ये आपल्याला बघायला मिळते. अशा पद्धतीने 8 धावा लागल्या जातात. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलेले. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल वैभवच्या माध्यमातून. चला स्पीडअप करा, लक्षात घ्या, जास्त टीम मीटिंग घेऊ नका. हा सामना आपण 4 षटकासाठी आपण पाहतोय. यानंतर आपल्याला आणखी एक सामना बघायला मिळेल. सामना क्रमांक 4. गावदेवी धामणगाव विपक्ष जयदुर्गा अंजूर ही अशी ही लढत असेल. तर पहिले षटक संपलेलं आणि 8 धावा लागल्या जातात स्कोर कार्डावर. मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लेटेस्ट अपडेट आमच्या समोर येते. आणखी एक ॲक्शनमध्ये गावदेवी ब्राह्मणपडा बी हा संघ आपल्याला बघायला मिळेल. गणेशदादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कप्तानीमध्ये आय थिंक हा संघ मला वाटतं डिपेंडली दिसणार आहे. कारण सध्या स्थितीला आपण पाहिलं गावदेवी ब्राह्मणपडा हे संघ जबरदस्त कामगिरी करते आणि कुठे ना कुठे मग गणेशदादा यांचा संघ देखील पुढच्या स्पर्धेमध्ये आय थिंक तो संघ आपल्याला बघायला मिळेल. आतापर्यंत जवळपास जर आपण पाहिलं तर आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ असोसिएशनमध्ये 80च्या आसपास संघ आपल्याला बघायला मिळतात. आणि येस पुढच्या काही वीकमध्ये गणेशदादा चौधरी यांच्या माध्यमातून क्रिकेटचा महासंग्राम एक बिग शो होणार आहे आणि निश्चितच ती स्पर्धा आपल्या भेटीला डेफिनेटली आपल्याला बघायला मिळेल, आपल्या भेटीसाठी येणार आहे. आता परत जर आपण पाहिला तर धावा संख्या जाणून घेऊया. एकंदरीत धावा 14 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. आज विशाल आडल मात्र थोडं स्ट्रगल करताना फिल्डिंगमध्ये कुठे ना कुठे चांगले क्षेत्ररक्षण करावं लागेल. कारण कालचा दिवस जर आपण पाहिला तर मग चांगली भूमिका निभावली त्यांनी ॲज अ कॅमेरामॅन, ॲज अ स्कोरर मॅन. परंतु इथे मात्र चांगली शतरक्षण त्याला करावं लागेल. लेफ्ट हँड बॅटर भूषण डोकले वन्स अगेन रॅटम राऊंड विकेट. मोठा फटका खेळायचा होता यावली. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू बघायला मिळाला. कोणत्या प्रकारची रन मात्र मिळाली जाणार नाही. भूषण आपण पाहतोय फिल्डिंग पोझिशन पाहिलं भूषणसाठी तर मग बघा ऑन साईडला आय थिंक जवळजवळ 5 क्षेत्ररक्षक लावले जातात. लेफ्ट हँड बॅटर भूषणसाठी शॉर्ट फायलिंग रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर डीप लॉंग लेग, डीप स्क्वेअर लेग अँड डीप मिड विकेट, वाडी लॉंगन आहे. हलकासा काऊ कॉर्नर रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक. इनसाईडला मात्र 4 हे क्षेत्ररक्षक बघायला मिळतात. शॉर्ट कव्हर, वाडीश लॉंग ऑफ अँड डीप बॅकवर्ड पॉईंट अँड शॉर्ट थर्ड मॅन अशा प्रकारचं हे क्षेत्ररक्षक बघायला मिळतं. नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळेल गावदेवी धामणगाव विपक्ष नावकार जयदुर्गा अंजुरिये अशी लढत असेल. यावेळी काय घडलं जाते आणखी एक आय थिंक चांगला चेंडू बघायला मिळाला. काफी खूपसरत गेंदबाजी जबरदस्त या ठिकाणी मात्र गोलंदाजी बघायला मिळते. तेजस कोठारे आपण पाहतोय गोलंदाजी ट्रैक पर काफी खूबसूरत गेंदबाजी करते हुए अपनी टीम के लिए। और दोबारा रनअप में गलती करते हुए गेंदबाज तेजस कोठारी, और कोई ना कोई हल्के से प्रेशर में आएगी क्या, क्योंकि अगर सिचुएशन देखो तो बेटर सिचुएशन है गावदेवी ब्राह्मणपड़ा टीम के लिए, लेकिन यहाँ पे रनअप में गलती करते हुए गेंदबाज तेजस कोठारी, उनके सामने लेफ्ट हैंड बैटर भूषण डुगले है। देखते हैं अगली गेंद, दोबारा गेंदबाज तैयार, और इस बार ये फुलर लेंथ गेंद थी और अच्छा स्ट्रोक था, लेकिन अच्छी काफ़ी खूबसूरत फील्डिंग देखने को मिली कप्तान सचिन के द्वारा। 2 रन के साथ अगर स्कोर देखें तो स्कोर कार्ड पे
16 रन, लॉस ऑफ आय थिंक 2 विकेट. काफ़ी खूबसूरत गेंदबाजी गावदेवी ब्राह्मण पटाखा टीम के द्वारा काफ़ी अच्छी सटीक गेंदबाजी अब तक गेंदबाजों के द्वारा देखने को मिल रही है. और हालांकि इस विकेट के बारे में अगर कहा जाए तो फिर यहाँ पर रन बनते हैं. अच्छा, टारगेट सेटअप करना होगा मनस फिल्म गाने टीम के लिए. इस बार व्हाइट यॉर्कर डालने का प्रयास किया था लेकिन गेंद शायद विकेटों के बाहर लँडिंग स्पॉट. सो यस, तिसऱ्या पंचांची मदत. थर्ड अंपायर संजय घाटाल आमचे टीव्ही अंपायर आहेत. सॉफ्ट डिक्स. यस, दिस इज अ व्हाईट बॉल. कारण व्हाईट बॉल. यस, व्हाईट बॉल. एक अवांतर धाव मात्र मिळाला जाईल. व्हाईट बॉल या ठिकाणी बघायला मिळाला. 17 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. काय चांगली गोलंदाजी बघायला मिळते येते जे स्कोर मात्र हलकंच मात्र कुठे ना कुठे आता चुकी केली त्यांनी. रॅटम राउंड टू विकेट 1 सेकंड. ओ या बॉल मात्र प्रॉपर कनेक्शन बिटवीन बॉल अँड बॅट. सो बॉल गोज टू दी आउट ऑफ द मिड विकेट बाउंड्री. दिस इज अ मॅक्सिमम झन्नाटेदार सिक्सर. काफी खूबसूरत. अक्षरच मित्र म्हणे राग काढले की काय भूषणने. कारण काय जबरदस्त टायमिंग, जबरदस्त टेक्निक, जबरदस्त टेम्परमेंट आणि जबरदस्त क्लास बघायला मिळाला या फटक्याच्या माध्यमातून. आणि चेंडूल मात्र पाठवून दिला अगदी लांब पल्ल्यासाठी जंगलामध्ये षटकारासाठी. वाह, काय जबरदस्त फटका खेळला. षटकाराच्या साने धावसंख्या जर पाहिले तर 23 आकड्यावर जाऊन पोहोचते. षटक देखील संपलेले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. गावदेवी ब्राह्मणपडा संघाचा जर विचार केला तर मग त्यांचे देखील बॅटिंग युनिट फार सुरेख आहे. स्पेशली मनोज चौधरीवर खूप मोठी जबाबदारी असते नेहमीच. त्यानंतर मग सचिन असेल, राहुल आय थिंक हा देखील बऱ्यापैकी बॅटर आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा पाहिल्या तर 23. चला जास्त वेळ घेऊ नका कारण हा सामना आपण 4 षटकाचा केला होता लक्षात घ्या. अगदी 3 षटकांसाठी जो अवधी आपण पाहिला तर मग मेंटेन केली 15 मिनिटांमध्ये. आय थिंक ही 3 मिनिटं माफ करा, ही 3 षटकं या ठिकाणी कंप्लीट केलेली आहेत. शेवटचं षटक असेल, माफ करा, लास्ट माफ करा 2 षटक संपलेले आहेत आणि 2 षटकानंतर 23 धावा लागलेल्या आहेत स्कोर कार्डवर. विशाल हडलसाठी मात्र याकडे मात्र ही सुवर्ण संधी असेल. आणि जर विकेट हॅट्रिक संपन्न झाली तर मग 1000 रुपयाचं कॅश प्राइज विजयदादा उमराटकर यांच्या माध्यमातून. विशाल हडल आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर. म्हणजे धावा जर आपण पाहिलं तर बऱ्यापैकी धावा बघायला मिळतात 2 षटकानंतर. हे तिसरं षटक आपण पाहतोय. कॅप्टन जगदीश मात्र स्ट्रायकिंगसाठी. ओ या बली अगदी इनसाइडला कव्हरच्या वरून खेळायचं होतं. फुटवर्कचं थोडंसं अभाव दिसून आलं जगदीश मडवीच्या माध्यमातून. सो बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन त्याला साधता आलं नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू बघायला मिळाला जाते. गोलंदाज विशाल. ओ यावेळी हलक्या त्याने फटकदा हवेमध्ये चेंडू मिडविकेट रेंजमध्ये पडतो. हा कठीण होता असेल परंतु त्याच दरम्यान 2 धावा मात्र सहजरित्या पळून काढल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट फ्रॉम बोथ बॅटर जगदीश मडवी अँड भूषण टुकले. 2 धावांनी संघाची धावसंख्या पाहिली तर मग पोहोचली जाते आय थिंक 26 आकड्यावर. तिसरा क्रमांकाचा षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. विशाल हडल या गोलंदाजाच्या माध्यमातून काल देखील जबरदस्त कामगिरी केली विशाल हडलने. ओ स्टेप आउट केलं होतं. यावेळी स्टेप आउट केलं होतं परंतु मिस कलेक्शन होते. एसटी रक्षक विकास. सो संधी मिळाली होती 1 रन घेण्याची आणि अशा पद्धतीने 1च रन या ठिकाणी मात्र मिळाली जाईल. चांगला चेंडू हाताला होता. स्ट्रगल केलं होतं यावेळी जगदीश मडवीने.
कालचा दिवस आपण पाहिला तर मग अजय मडवी ऐगावती स्पोर्ट फिरिंगपाडा संघाचा बॅटर ज्यानं 7 चेंडूमध्ये 7 चौकार मारण्याचा विक्रम आपल्या नावी केलं होतं. जबरदस्त परफॉर्मन्स बघायला मिळाला ऐगावती स्पोर्ट फिरिंगपाडा संघाच्या माध्यमातून. त्यानंतर जर आपण शेवटचा सामना पाहिला कालच्या दिवसातील सुपर 4 मध्ये धडक मारणारा तो सामना होता. संकल्प स्पोर्ट मुरे विपक्ष ऐगावती खोपसा. काय जबरदस्त सामना बघायला मिळाला होता. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर मग पकड खूप मजबूत केली होती संकल्प स्पोर्ट मुरे संघानं. कारण प्रथम बॅटिंग केली होती आणि त्यानंतर मग आय थिंक शेवटच्या 7 चेंडूमध्ये 27 धावांची गरज असताना संकेत सांबरेच्या विरोधात केलेलं ते आक्रमण बॅटर ज्ञानेश्वरनं आणि खऱ्या अर्थाने त्या 27 धावा मात्र या ठिकाणी चेस केल्या. अप्रतिम त्या ठिकाणी बॅटिंग बघायला मिळाली. आणि इथे जर आपण पाहिला तर मग फटका चांगला आहे. ॲपल देखील चांगले बघायला मिळाले होते. भव्य काय पंचांचा इशारा होते. या सदस्यचा मॅक्झिमम झन्नाटदार सिक्सर. काय फटका केला होता यावली. आपण देखील खूप छान बघायला मिळालं त्या फिल्डरच्या माध्यमातून. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतोय लास्ट मोमेंटला चेंडू मात्र सीमेच्या पलीकडे लांड होतोय. तोलून मोलून मोजून कॅल्क्युलेटेड हा सिक्सर भूषण ढुकलेच्या बाडपातून. आणि मी मागेच म्हटलं होतं की भूषणची भूमिका खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. पण एकदा यावेळी मात्र खोलवा टप्प्याचा फ्लिक केलं. सचिन होता मात्र दोन्ही फिल्डर ह्या ठिकाणी सुगी करतायत आणि त्याच अनुषंगाने खराब क्षेत्ररक्षण आणि इथे मिळाला जातो नशिबाचा चौकार भूषण ढुकले या बॅटरला. आणि या चौकार सायने जर आपण धाबा जर पाहिलं तर धाबा देखील लागल्या जात आहेत 37. याला म्हटलं जातं लक फॅक्टर. क्रिकेट खेळासाठी मित्र म्हणेन लक फॅक्टर देखील खूप महत्वाचा आहे. तुम्हाला जर नशीब साथ देत असेल क्रिकेट खेळामध्ये तर मग मित्र म्हणेन संधी खूप मोठी निर्माण होते हा सामना जिंकण्यासाठी. आणि इथे तेच झालं कारण सचिनने चुकी केली. बॅकअपसाठी आणखी एक क्षेत्ररक्षक आला होता त्याने देखील चुकी केली आणि चेंडू मात्र निघून गेला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे 4 धावांसाठी. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर मग जर आपण विशाल हडलचं जर षटक आपण पाहिलं तर एकंदरीत 7 चेंडू हाताले होते आणि एकंदरीत 14 धावा दिल्या. आणि जर आपण पाहिलं तर मग थोडं महागडं गोलंदाजी बघायला मिळालेली. चांगला लेखाजोखा आमचे आयोजक आमचे स्कोरर आकाश भोईर यांच्या माध्यमातून चांगला लेखाजोखा आमच्यापर्यंत पोचला जाते. आपण पाहतोय खऱ्या अर्थाने जे वाघोबा चषक गतवर्षी देखील आपण पाहिलं होता आणि खऱ्या अर्थाने या चषकाची आणि आमच्या आयोजकांची खूप चर्चा झाली होती आपल्या ग्रुपवर. मग भावेश दादा पाटील असतील, MS दादा असतील, आकाश सातवे असतील आणि बरेच कॅप्टन चेतन यांना देखील विसरून जमणार नाही कारण अप्रतिम त्यांची देखील कामगिरी त्यांचं देखील सहकार्य या स्पर्धेसाठी आपल्याला डिपेंडेंटली बघायला मिळालं होतं. आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं ज्यावेळी लाभच्या मैदानावर ज्यावेळी लाभ या संघाच्या माध्यमातून ज्यावेळी स्पर्धेचे आयोजन ज्यावेळी केलं जातं ना इथे आपण चर्चा करूया कारण रन घेण्याचा एक नाहक प्रयत्न केला होता जगदीश मडबीने. रनआउट स्वरूपात तो मात्र बाद होते. आणखी एक झटका निश्चितच मनस्वी 11 गाणी संघाला. कॅप्टन जगदीश मडबी इज आउट. नेक्स्ट बॅटर संजय दर्पे. तर आपण चर्चा करत होतो की डेफिनेटली ज्यावेळी लाभच्या मैदानावर किंवा लाभच्या या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी बऱ्याच खेळाडू देखील खूप उत्सुकता असतात. ते देखील खूप उत्सुक असतात आणि तेच झालं कारण ह्या स्पर्धेमध्ये जवळजवळ 46 संघानं या ठिकाणी भाग घेतलेला आहे. तर अशा पद्धतीनं संजय दर्पे नेक्स्ट बॅटर शेवटचं षटक आपण पाहतोय. भूषण मात्र आतापर्यंत 22 धावा केलतोय. काय जबरदस्त बॅटिंग साकारतो आपल्या संघासाठी कारण पहिलं पॉवर प्लेचं षटक पाहिलं तर मग पहिल्या चेंडूवर विकेट बाद झाला होता. दुसऱ्या चेंडूवर देखील विकेट पडला होता परंतु त्यानंतर मग भूषणने जबाबदारी आपल्या खांदे घेतली. शेवटचं षटक आपण पाहतोय साहिल गोलंदाजी ट्रॅकवर. या बॉल मात्र पुन्हा एकदा या बॉल ओ माय गॉड काफी खूपसारं शॉट
या बॉल मात्र फुल केलं, लॉंग लेग बाउंड्रीच्या पलीकडे चेंडू जाते 6 धावेसाठी. काय जबरदस्त मित्र म्हणेन. मागच्या वेळी देखील एक स्ट्रोक आपला बघायला मिळाला होता, तिथे देखील आय थिंक जबरदस्त आपट केलं होतं त्या फिल्डरनं आणि इथे मात्र प्रॉपर कनेक्शन बघायला मिळालं. षटकाराच्या साहाय्याने धावा जर पाहिलं तर मग धावा लागल्या जातात. पुन्हा एकदा 44 धावा लागल्या जातात स्कोर कडावर 3 गडीच्या मोबदल्यामध्ये. इट्स अ ब्युटिफुल बॅटिंग फ्रॉम मिस्टर भूषण डुगले. अजूनही या षटकाचा विचार केला तर मग आय थिंक चेंडू शेष असणार आहेत, 4 चेंडू शेष असतील. म्हणजे कुठे ना कुठे जर 4 चेंडूमध्ये कमीत कमी जर 8 ते 10 धावा आल्या तर मग चांगलं टार्गेट बघायला मिळेल, एक चांगली फाईट बघायला मिळेल या दोन संघामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय साहिल. राटअप राऊंड विकेट. ओ खराब चेंडू या बली, फुल टॉस भीमर हा चेंडू, नो बॉलचा इशारा. चांगला निर्णय बघायला मिळाला. अस्तिक धक्के आमच्या ऑन फील्ड पंचायत पहा ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकते. येस, गुड डिसिशन फ्रॉम अंपायर, कारण कमरेपेक्षा जास्त उंची दिली गेली होती. आणि कुठे ना कुठे मित्र म्हणेन जो सिक्सर आला होता ना, त्या सिक्सरचा कुठे ना कुठे प्रेशर दबाव ह्या चेंडूमध्ये दिसून आला गोलंदाज साहिल मार्फत. सो मात्र फ्री हिट बॉल असेल संजय धरपे. मागच्या स्पर्धेमध्ये देखील संजयने काय जबरदस्त बॅटिंग केली होती. तीच बॅटिंग त्याला मात्र साकार करावं लागेल, चांगली बॅटिंग करावं लागेल. फ्री हिट बॉल. राईट हँड बॅटर संजय धरपे मात्र न्यू बॅटर सायकिडसाठी असेल. मनसोक्त फटका खेळण्यासाठी त्याला मात्र संधी असेल, कारण पुढचा बॉल आपण पाहणार आहोत फ्री हिट बॉल. पण एकदा गोलंदाज साहिल मात्र तयार असेल पुढचा चेंडू घेऊन जाण्यासाठी. तो याबली अडबा बॅटने ग्राउंडेड शॉट, लॉंग लेग रेजरमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, शतरक्षण होतं त्या ठिकाणी, प्रोटेक्शन होतं, चांगलं शतरक्षण बघायला मिळालं. आणि खऱ्या अर्थाने भूषण डुगले देखील इच्छुक नव्हता, कारण जास्तीत जास्त स्ट्राईक इन नक्कीच स्ट्राईक त्याला ठेवायचे आहे. कारण का ठेवू नये, कारण सलामीला हा फलंदाज झाला होता आणि आतापर्यंत जवळजवळ चांगल्या पद्धतीने निघलतंय. आणि जे काही चेंडू असतील त्या चेंडूसाठी मग भूषणने स्वतःवर विश्वास ठेवला आहे. आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर क्रिकेट खेळामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स असणं खूप महत्त्वपूर्ण असेल. आणि तो सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःवरचा विश्वास डेफिनेटली या ठिकाणी बघायला मिळते भूषण डुगलेच्या माध्यमातून. गोलंदाज साहिल पुन्हा एकदा सज्ज असेल. रडम आउट विकेट दिस टाइम. ओ सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःवरचा विश्वास बघा. जर स्वतःवरचा तुम्हाला विश्वास असेल तर मग अशा प्रकारचा रिझल्ट हे नाही डेफिनेटली बघायला मिळेल. तेच झालं. ओव्हर पिच चेंडू होता आणि चेंडू जबरदस्त हा फटका बघायला मिळाला, प्रॉपर कनेक्शन वाडीस नावगामच्या वरून आय थिंक हा चेंडू होते सिक्सर. काय जबरदस्त बॅटिंग साकारतोय भूषण डुगले. वाह, बेहतरीन बॅटिंग, प्रॉपर कनेक्शन. ओव्हर पिच हा चेंडू होता. साहिलच्या विरोधात मात्र केलेलं आक्रमण, काउंटर अटॅकला सुरुवात भूषण डुगले या बॅटरच्या माध्यमातून. आतापर्यंत भूषण डुगलेच्या बॅटमध्ये जवळजवळ 3 सिक्सर आणि 2 चौकार आतापर्यंत आलेले आहेत. अजूनही 3 सिक्सर आणि 3 चौकार. वाह, काय बॅटिंग साकारते आपल्या संघासाठी. अजून या षटकाचे आय थिंक चेंडू शेष असणारे 2 आणि आतापर्यंत या सिक्सरने धावा जर पाहिल्या तर धावा होत आहेत 53 धावा होत आहेत. कॅप्टन जगदीश मडवी यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती की यस बॅटिंग आम्ही करणार, कारण काल जर आम्ही पाहिलं तर मग बॅटिंग करणार संघ देखील जिंकत होता, चांगलं टार्गेट सेटअप करत होते आणि कुठे ना कुठे मग थोडं प्रेशर निर्माण होतं आणि आम्हाला देखील प्रेशर हा निर्माण करायचा समोरील संघावर. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सुरुवात ही खराब झाली होती, मग खऱ्या अर्थाने भूषण डुगले वा पूर्ण जबाबदारी आपल्या खांदी घेतली. जबरदस्त बॅटिंग साकारते आपल्या संघासाठी. 3 सिक्सर 3 चौकारच्या साईन आतापर्यंत तो खेळतोय. लास्ट 2 बॉल रिमेनिंग. वन्स अगेन साहिल. ओ यावेळी जर आपण पाहिले तर मग शेबल क्रॉस झाला होता. डाऊन स्वरूपात चेंडू देखील खाली राहिला होता, फुल करायचं होतं, परंतु चेंडूची उंची जर आपण पाहिली तर मग कमी होती, खाली राहिला होता, बॅट वरून गेली होती. सो इट्स अ डॉट डिलिव्हरी फ्रॉम साहिल. शेवटचा चेंडू असेल, लास्ट चेंडू असेल या षटकातला या डावाचा. आपण एकदा फुल टॉस हा चेंडू मात्र हवा तेवढा फायदा घेता आला नाही. इथे जर आपण पाहिलं
अगदी फुलरलेत हा चेंडू होता. एकच धाव या ठिकाणी मात्र मिळाली जाईल. भूषण डुकले देखील नाराज असेल, हे काय केलं मी, कारण चांगलं कनेक्शन त्याला मात्र करता आलं नाही चेंडू आणि बॅटमध्ये. सो एकच धाव या ठिकाणी मात्र मिळाली जाईल. अशा पद्धतीने हा डाव देखील संपुष्टात येते आणि एकत्रित जर आपण पाहिला धावा पाहिल्या 54 आणि 55 धावांचं मात्र टार्गेट या ठिकाणी सेटअप केलेले आहे. जाऊया पुढच्या सामन्याचं नाणेफेकीसाठी. गावदेवी धामणगाव विरोधात जयदुर्ग अंजूर ये अशी लढत असेल. जयदुर्गा अंजूर, चला आपण या टॉस बॉक्स जवळ आपण या लगेच टॉस बॉक्स मध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. गावदेवी धामणगाव संघाचा कर्णधार बघा शेवटचा ऑफिशियल कॉल असेल, कारण याआधी देखील तुम्हाला नक्कीच आम्ही पुकार दिला होता. कारण बघा जसं पहिला डाव संपलं जाते त्यावेळी मात्र नाणेफेकी ही डेफिनेटली आपण करतोय आणि त्याच अनुषंगाने दोन्ही संघाच्या संगणका विनंती असेल आपण त्याला टॉस बॉक्स जॉईन करायचं आहे. हा सामना असेल 4 हा षटकाचा सामना असेल. शेवटचा ऑफिशियल कॉल असेल, लक्षात घ्या. चला शतरक्ष लावून घ्या, कारण दोन्ही संघाचे संगणक या ठिकाणी उपस्थित नाहीये. त्यानंतर भावी दादा आपण हे आपल्या शुभस्ते आपण टॉस करणार आहोत. चला आपल्याकडे इनिंग ब्रेक जो बेल आहे त्या बेलेमध्ये आपण नाणेफेकीचा कौल जो आहे तो आपण करणार आहोत. स्पेशली स्पर्धेच्या माध्यमातून जो बनवलेला कॉईन आहे ती माहिती वैभव तुमच्यापर्यंत मी पोहोचलो. एका बाजूला BS आणि दुसऱ्या बाजूला जय वाघोबाचे शक 2025 अशा प्रकारचा कॉईन आहे. आणि BS म्हणून आवाज दिला आहे गावदेवी धामणगाव टीम कर्णधार टॉस जिंकलेला आहे, मान्यवरांचा आभार. मनोज टॉस जिंकलेला आहे, 4 षटकांची मॅच असेल, निर्णय काय असेल? बॅटिंग. यस धन्यवाद, तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. वैभव आवाज तू दिला होता, परंतु तुझ्या विरोधात नाणेफेकीचा कौल लागलेला आहे. अशातच प्रथम तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. टॉस जिंकला असता निर्णय काय घेतला असता? प्रथम टॉस जिंकला असता तरी मी क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. यस आणि मनासारखं झालेलं आहे, कारण समोरचा संघ मागील मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी फार चांगली राहिली, त्यांची बॅटिंगसुद्धा चांगली राहिली. आणि अशा परिस्थितीमध्ये मागील 2 टुर्नामेंटमध्ये तुझा संघ थोडंसं संघर्ष करतोय, स्ट्रगल करतोय. परंतु या मॅचमध्ये मात्र तू ॲज अ कर्णधार म्हणून 4 षटकांची मॅच आहे आणि तू कर्णधार म्हणून एक तुझा जो सर्व संघ आहे त्या संघाला काय सांगू शकशील? चांगलं खेळण्याचा प्रयत्न करा आणि 100% देण्याचा प्रयत्न करतील माझे खेळाडू. आणि त्यानंतर मात्र इथे आल्याच्या नंतर जी खेळपट्टी आहे त्याच्यानंतर अतिशय चांगलं हे मैदान आहे. बघितल्याच्या नंतर मात्र काय वाटतं जे खेळपट्टीने आयोजन? खरोखरच असे आपल्याला रम्य असं वातावरणामध्ये आणि डोंगराळ भागामध्ये आणि झाडी झुडपामध्ये असे मैदान आपल्याला कुठेच बघायला मिळत नाही आता. आणि खरोखरच इथे आल्यावर असं वाटलं की कुठेतरी मी बाहेर खेळायला आलो आहे असं वाटतंय मला. यस क्या बात आहे, खूप चांगली प्रतिक्रिया आहे आणि तुझ्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तर नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे गावदेवी धामणगाव संघानं. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलेला आहे जयदुर्ग अंजूर या संघाला. आणि जावे लगेच कमेंटर बॉक्समध्ये इट्स ओडी कॉम बॉक्स. धन्यवाद.
छान प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळाल्या अंजुर संघाचा कॅप्टन वैभवच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थाने खरंच कारण काल देखील मी चर्चा केली होती की या मैदानावर ज्यावेळी एखादा खेळाडू उपस्थित होतो ना त्यावेळी मात्र त्याला देखील खूप आनंद होते हे मैदान पाहिल्यानंतर. कारण निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे लाभ गाव आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं हे मैदान. कारण मैदानाच्या सभोवती जर आपण पाहिलं तर मग झाडे आहेत. आणि खऱ्या अर्थाने जर हे मैदान पाहिलं तर बघा मुरे जो गाव आहे आणि त्यानंतर मग लाभ या दोन्ही गावाच्या मध्ये हा जो मैदान आपल्याला बघायला मिळते. अशा प्रकारचं मैदान संकल्प स्पोर्ट मुरे संघाचं देखील आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर वडपे संघाचा देखील मैदान अशाच पद्धतीचं आपल्याला बघायला मिळते. चर्चा तर करू मात्र चर्चा करू या सामन्याची, चर्चा करू या मनोज चौधरीच्या फटक्याची. कारण पहिल्या चेंडूला फेकून दिलं स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या वरून दिस इज अ सन्नाटादार सिक्सर. काय फटका केला होता, अगदी पहिला चेंडू होता. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकतो काय जबरदस्त या ठिकाणी मात्र टायमिंग टेक्निक टेम्परमेंट या ठिकाणी बघायला मिळालं या फटक्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा या फटक्याचा नक्कीच अनुभव घेऊ शकतो. जबरदस्त या ठिकाणी मात्र पिकअप केलं, अगदी फटका बनवला, इम्प्रोवाइज स्ट्रोक बघायला मिळाला डेफिनेटली मनोज चौधरीच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन फटका बनवून खेळता येणं देखील खूप गरजेचं असेल या क्रिकेट खेळासाठी. कारण मोस्टली कधी कधी काय होतं चांगला चेंडू देखील असतोय परंतु एखाद्या बॅटरच्या माध्यमातून तो फटका बनवला जातो. त्या चांगल्या चेंडूवर देखील एक मोठा फटका आपल्याला बघायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने त्या बॅटरचा तो टॅलेंट असतोय आणि इथे तोच टॅलेंट इम्प्रोवाइज स्ट्रोक बघायला मिळाला मनोज चौधरी या बॅटरच्या माध्यमातून. सो षटकारानं मात्र खातं उघडते. वीरेंद्र सेहवाग सरांची मात्र आठवण होते. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर जर आपण पाहिलं तर मग वीरेंद्र सेहवाग सरांच्या माध्यमातून मग टेस्ट क्रिकेट असेल, T20 फॉर्मॅट असेल, ODI फॉर्मॅट असेल, पहिल्या चेंडूवर षटकार चौकाराला मात्र त्यांनी बऱ्याच वेळेला खातं उघडलं आहे. गोलंदाज कोण आहे त्यांच्यासमोर काही घेणं देणं नसतं, फक्त मारामारी करायचं काम त्याचं असतं आणि ते त्यांनी नक्कीच क्रिकेट जगतामध्ये केलेलं आहे. इथे देखील तेच काम करतोय म्हणून चौधरीच्या बॅटमधून आणखी एक येतोय कव्वरच्या वरून हा जबरदस्त झनाटदार चौकार 4 धावा. पण एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो कशा पद्धतीने फटका ग्लान्स केला होता. कव्वरच्या वरून आडवा बॅटने दिशा दिली होती. एक सिक्सर आणि चौकाराच्या साईने आतापर्यंत 10 धावा लागले जातात स्कोर कार्डवर. 55 धावांचं टार्गेट समोर असताना त्याच अनुषंगाने मात्र एक जबरदस्त रूपात बघायला मिळते मनोज चौधरी या बॅटरच्या माध्यमातून. आणि तसेच जर पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर मग स्पेशली बॅटरसाठीच असतं असंच मी म्हणेन. कारण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक असतात आणि एक अनुकूल परिस्थिती असते बॅटरसाठी आणि प्रतिकूल परिस्थिती असते गोलंदाजसाठी. मग असा गोलंदाज निवडणे खूप गरजेचं असेल की ज्याच्याकडे शब्द आहे. यस, हा पॉवर प्ले षटकातला हा चेंडू याला म्हटलं जाते परफेक्ट ब्लॉक होल डिलिव्हरी. तुम्ही पॉवर प्लेचं षटक एखादा गोलंदाज हाताळलं तर मग त्या गोलंदाजाकडे मी तर म्हणेन मोस्टली यॉर्कर चेंडू असणं खूप गरजेचं असतं. कारण यॉर्कर चेंडूवर धावा येण्याचं संधी किंवा चान्सेस थोडे कमी असतात आणि तोच चेंडू हा तिसरा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. यादीचा चेंडू पाहिला तर मग लेंथ थोडी मागे ठेवली गेली होती, तिथे षटकार आला. त्यानंतर पुढचा चेंडू पाहिला तर हाफ ट्रॅकर्स होता, तिथे चौकार आला. त्यानंतर तिसरा चेंडू परफेक्ट ब्लॉक होल डिलिव्हरी फ्रॉम बॉलर. वन्स अगेन फुलर लेंथ. यावेळी जर आपण पाहिलं तर मग चेंडू निघून जाते मिड विकेट रिझर्वमध्ये. दीपक लांगे आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर. 4 चेंडू आणि 11 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. अस्किन रन रेट पाहिला तर जवळ 11 धावा लागल्या जातात. जवळ 13-14च्या सरासरी मात्र धावा ह्या जोडाव्या लागतील. परंतु आतापर्यंत 11 धावा जोडल्या जातात त्या स्कोर कार्डवर. शेवटचा चेंडू असेल राहुल चौधरी मात्र स्ट्रायकिंगसाठी. राहुलने देखील मागच्या स्पर्धेमध्ये देखील चांगली बॅटिंग केली होती आणि मागचा सामना तर आपण पाहिला गावठी ब्राह्मणपणा संघाचा, तिथे देखील जबरदस्त टार्गेट सेटअप केलं होतं. यापली जर आपण पाहिलं तर बघा हाफ ट्रॅकरचा चेंडू थोडा बाउन्स दिला होता, गुडघे टेकले होते आणि उचली देखील दिली गेली होती.
शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. 11 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. राहुल चौधरी आपण पाहतोय स्ट्राईक इनसाठी. फिल्डिंग पोझिशन जर पाहिलं तर राहुलसाठी बघा एक वाडिश लॉंग ऑफमध्ये हलकासा डिप एक्स्ट्रा कव्हर रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक. ऑन साईडला जर आपण पाहिलं तर मग मिड विकेट रिझर्वला क्षेत्ररक्षक. हे दोन क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतात 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. त्यानंतर मग पाहिलं तर मग गली रिझर्वमध्ये शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, इनसाइड रिझर्वमध्ये आपण हे क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतोय. शेवटच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा गोलंदाज दीपक लांगे. ये गेंद में बदलाव किया, गेंद में बदलाव किया गेंदबाज दीपक लांगे ने. काफ़ी अच्छी गेंद देखने को मिली. बैक टू बैक 2 गेंद डॉट करते हुए. हालांकि पहली गेंद के ऊपर छक्का आया था, उसके बाद चौका आया था, फिर उसके बाद डॉट, फिर सिंगल, फिर उसके बाद डॉट, फिर उसके बाद डॉट. काफ़ी खूबसूरत गेंदबाजी देखने को मिली. अच्छी वापसी की गेंदबाज दीपक लांगे ने. और पहली ओवर ख़त्म होने के बाद अगर स्कोर देखे जाए तो फिर बिना कोई विकेट गंवाते हुए 11 रन स्कोर कार्ड पर गंवाते हुए ब्राह्मण पड़ा टीम के. अकरा धावा लागल्या जात आहेत स्कोर कार्डवर. चांगला लेखाजोखा आमचे ऑफिशियल स्कोरर आकाशदादा भोईर हे आमचे गुणलेखक आहेत, आमचे आयोजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चांगला लेखाजोखा आम्हाला मिळाला जातो. त्यानंतर आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर देखील चांगला लेखाजोखा आपण पाहू शकतो. विजयदादा उंबराटकर ADC लाईव्हचे अगदी चांगले ऑपरेटर आहेत. आणि प्रोप्रायटर जर आपण पाहिलं तर मग गणेशदादा चौधरी, ज्यांचा संघ पुढच्या ब्रेकमध्ये आपल्याला इन ॲक्शनमध्ये नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. गावदेवी ब्राह्मणपडा बी हा संघ. आणि त्यानंतर मग एक मोठा धमाका बिग शो आपल्याला बघायला मिळेल गणेशदादा चौधरी यांच्या माध्यमातून. क्रिकेटचा महासंग्राम. चांगलं वापसी केली दीपक लांगेने. 11 धावा खर्च केल्या. न्यू गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय बगली हा देखील चांगला गोलंदाज आहे. मागच्या जर आपण पाहिलं गतवर्षी पाहिलं किंवा मागचे काही महिने पाहिले तर थोडं नक्की दुखापत त्याला झाली होती. इथे जर आपण पाहिलं तर मग अक्षय बगलीचा हा पहिला चेंडू. हलकीशी अपील देखील बघायला मिळाली विकेट किपर संजय धरपेच्या वतीनं. चांगल्या चेंडूने मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतोय अक्षय बगली. टार्गेट पाहिलं तर 55 धावांचा टार्गेट, 55 धावांचा टार्गेट सेटअप केलेलं आहे मनस्वी इलेव्हन घाणे संघानं. आणि त्याला मात्र प्रतिउत्तर देताना आहे गावदेवी ब्राह्मणपडा संघ. सुरुवात चांगली केली होती मनोज चौधरीने 6 आणि चौकारानं. परंतु त्यानंतर वापसी केली गोलंदाज दीपक लांगेने. 11 धावा खर्च केल्या. 6 चेंडूपैकी 3 चेंडू डॉट आणि एका चेंडूवर एक सिंगल आली होती. आणि त्यानंतर एका चेंडूवर एक सिक्सर आणि एका चेंडूवर एक चौकार आला होता. अशा पद्धतीचं ते षटक बघायला मिळालं दीपक लांगेचं. परंतु इथे जर आपण पाहिलं तर मग अक्षय बगली काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र डॉट. आणि तसेच जर आपण अक्षय बगलीविषयी म्हटलं तर मग बऱ्याच वर्षापासून क्रिकेट खेळतोय आणि त्याच्याकडे खूप सारा अनुभव देखील बघायला मिळते. आणि अनुभवला गुरु म्हटलं जातं. मग क्षेत्र कोणतेही असो, त्या क्षेत्राचा तुमच्याकडे जर चांगला अनुभव असेल, चांगली माहिती असेल तर मग यश तुम्हाला मिळालं जाईल. आणि क्रिकेट तेच आहे मित्रांनो. गती परिवर्तन यावेळी देखील आडव्या बॅटने चेंडू मिड विकेट रिझर्वमध्ये ट्रॅव्हल होते. सिंगल रन मिळेल कारण प्रोटेक्शन होते तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. यावेळी जर अक्षयचा हा चेंडू पाहिला तर हलकासा गतीमध्ये त्याने बदल केला होता आणि मनोज चौधरी थोडा स्ट्रगल करताना दिसून आला. 12 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. दुसरं क्रमांकाचा षटक आपण पाहतोय अक्षय बगली या गोलंदाजा मार्फत. आज DJ प्रशांत यांच्या माध्यमातून देखील चांगला साऊंड या ठिकाणी लागलाच होते. आमच्या आवाजाची काळजी ते देखील घेत आहेत. थँक्यू सो मच. हा देखील चेंडू डॉट येतोय. वाह, काफी खूबसूरत गेंदबाज अक्षय बगली के द्वारा. वाह, इधर राहुल चौधरी भी स्ट्रगल करते हुए. अब तक अगर देखे जाए अक्षय बगली के द्वारा 4 गेंदों में खाली 1 रन खर्च किए. काफी खूबसूरत गेंदबाजी. इस बार भी गेंद में थोड़ा बदलाव किया था, लेन में बदलाव किया था, लाइन में बदलाव किया था. नतीजा यही हुआ कि ये गेंद भी डॉट जाते हुए. वाह, देखिए एक्शन रिप्ले में टिप्पा गिरने के बाद हल्का सा गेंद को एंगल क्रिएट करते हुए गेंदबाज अक्षय बगली
काफी खूबसूरत गेंदबाजी, अब तक 5 गेंद डाली है, खाली 1 रन उन्होंने दिए। वाह, ये है अक्षय बगली, काफी खूबसूरत गेंदबाजी। आखिरी गेंद रहेगी अपने ओवर की। हालांकि टारगेट अगर देखे जाए तो 55 रन का टारगेट है। और ये यहाँ पे गलती की बैटर राहुल ने, और शॉर्ट फाइन रीजन में अच्छा कैच पकड़ते हुए फील्डर, लौटना होगा बैटर राहुल चौधरी को। पहला झटका गावदेवी भ्रमणपटा टीम के लिए, राहुल इज गॉन। आइए देखिए एक्शन रिप्ले में, अगदी सोपा झाला होता, सॉफ्ट डिसमिसल होते, प्रेशर मध्ये आला होता, स्ट्रगल करत होता राहुल अक्षय बगलीच्या विरोधात, परंतु अक्षयने काम फजीस केलं। बा, काय जबरदस्त गोलंदाजी आपल्या संघासाठी साकारते। फक्त आणि फक्त 1च रन देतोय आणि एक महत्वपूर्ण विकेट, राहुलची विकेट मात्र आपल्या नावे करते। इथून कुठे ना कुठे एक चांगली मजबूत पकड पकायला मिळाली जाते। असं वाटलं होतं की एक सिक्सर आणि चौकार आला होता आणि त्यानंतर मग काय जबरदस्त वापसी करतोय गाणे संघ। 12 धावा लागल्या तर त्यात पहिल्या, माफ करा, 2 षटकाच्या समाप्तीनंतर, कारण पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये अक्षय बगलीने काम 25 नाही तर काम 50 केलं, कारण 1च धाव खर्च करतोय आणि महत्वपूर्ण एक विकेट मात्र आपल्या नावे करतोय। वा, अगदी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून गाणे संघाचे सपोर्टर ही मॅच पाहत असतील ते देखील खुश झाले असतील अक्षय बगलीच्या या गोलंदाजीने। आणि खुश का होऊ नये, कारण संघ कोणताही असो त्या त्या संघाचे सपोर्टर खुश होणार ज्यावेळी तुम्ही चांगली कामगिरी करता। आणि इथे जर मी आधीच म्हटलं होतं की यस, क्रिकेट खेळासाठी अनुभव खूप महत्त्वपूर्ण असतोय आणि अनुभव म्हटलं तर अक्षयकडे मुलीच कमी नाही। बऱ्याच वर्षापासून क्रिकेट खेळतोय आणि ते देखील त्यांनी गोलंदाजी कोणाच्या विरोधात केली, मनोज चौधरी आणि राहुल चौधरी या 2 बॅटरच्या विरोधात एक अप्रतिम गोलंदाजी साकारतोय मिस्टर अक्षय बगली। सो समीकरण आपण जाणून घेऊया, कारण समीकरण जाणं देखील खूप महत्त्वपूर्ण असेल। येणारे 12 चेंडू आणि 43 धावांची गरज असेल। तिसरं षटक घेत आय थिंक आशिष बगली हा गोलंदाज असेल तिसऱ्या षटकासाठी। फिल्डिंग मध्ये थोडं बदल केलं जाते, कारण वाईडिश टॉंकात रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक मनोज चौधरीसाठी, मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे। आशिष मात्र बोलते आपला पहिला चेंडू घेऊन तिसऱ्या षटकातील। ओ, या बॉल मात्र खराब चेंडू, लाईन लेन खराब चेंडू, आउटफील्ड खूप फास्ट आहे, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू मात्र निघून जाते 4 धावांसाठी। पाहूया ॲक्शन रिप्ले मध्ये, लाईन पाहिली तर अक्षरच खराब लाईन होती। लेग स्टंपवर हा चेंडू ठेवला गेला होता, हा ट्रॅकर्स होता, बॅक फुटवर गेला, अगदी फुल केलं, चेंडू मात्र निघून जातोय लॉंग लेग बाउंड्रीच्या पलीकडे, चौकारासाठी 4 धावा। कुठे ना कुठे आता मनोज चौधरीला मात्र एक जबाबदारी खांदी घ्यावी लागेल, कारण मागचं इनिंग आपण पाहिलं मनोज विलियम गाणे संघाचा बॅटर आतापर्यंत 16 धावा केलते मनोज चौधरी, 4 चेंडू त्याने फेस केलेले आहेत। तर यस, मागचं इनिंग आपण पाहिलं भूषण टुकलेने पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांदी घेतली होती, कारण त्यांची देखील सुरुवात थोडी वाईट झाली होती, कारण 2 नक्कीच गडी बाद झाले होते पहिल्या 2 चेंडूवर। त्यानंतर मग खऱ्या अर्थाने एक जबरदस्त अटॅकरने मात्र पारी केलं, इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण वाईडिश लांगा फ्रीजर मध्ये, नशिबाचा चौकार मनोज चौधरी आणि गावदेवी भ्रमणपटा संघाला। ॲक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकते, अशा प्रकारचं चुकीचं जर तुम्ही क्षेत्ररक्षण कराल तर मग चांगलं नसेल आपल्या संघासाठी, आणि तेच झालं। चेंडू मात्र निघून गेला वाईडिश लांगा बाउंड्रीच्या पलीकडे चौकारासाठी, खराब क्षेत्ररक्षण। बघा मित्रांनो, क्रिकेट म्हटलं तर मग तुम्हाला चांगलंच खेळ करावं लागेल, मग क्षेत्ररक्षण असेल, फलंदाजी असेल, त्यानंतर गोलंदाजी असेल, तिन्ही विभागामध्ये तुम्हाला बेस्ट द्यावं लागेल। असं नाही की तुमच्याकडे चांगले गोलंदाजी आहे, तुमच्याकडे चांगले बॅटर आहेत म्हणून तुम्ही हा सामना जिंकाल, तसं नाही मित्रांनो। सांघिक खेळ साकार करावा लागेल। पण एकदा स्टेट ड्राईव्ह, तो ज्यावेळी मात्र क्षेत्ररक्षकांमध्ये हलकीशी बदल झाली, आय थिंक जगदीश मडवी देर इज अ फिल्डर। चेंडूचे पैकी प्रत्येक 2 धावा या ठिकाणी मात्र अंकित केल्या जातात दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून, आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या आपण जाणून घेऊया। आमचे स्कोरर आकाश भोईर यांच्या माध्यमातून चांगला मात्र लेखाजोखा येते। 22 धावा लागले त्याच्या स्कोर कार्डवर, 9 चेंडू आणि 36 धावा, माफ करा 33 धावा, 9 चेंडू आणि 33 धावांची ही गरज असेल सामना जिंकण्यासाठी आई गावदेवी भ्रमणपटा संघाला। पण मी तर म्हणेन जोपर्यंत मनोज चौधरी आहे ना, कुछ भी हो सकता है। मनोज चौधरी म्हटला तर मग मोठ्या फटकासाठी
ह्या फलंदाजाला जाणला जातोय आणि खऱ्या अर्थाने त्याच्याकडे क्षमता आहे आणि त्यांनी बऱ्याच वेळेला सिद्ध केलेले आहे. परंतु इथे जर आपण पाहिला तर डाऊन टू सर्वात चेंडू खाली राहिला होता आशिष बगली या गोलंदाजाचा. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली आज मनस्वी 11 घाणे संघाच्या गोलंदाजामार्फत. हा मात्र ब्लॉक होल्ड हा चेंडू फुटवर्कचा चांगला वापर केला. सरळ बॅटने मात्र या ठिकाणी मात्र फ्लिक केलं होतं. बॅटिश लॉकांत रिझनमध्ये चेंडू निघून गेला होता. काय चांगली लेंथ चांगली लाईन अगदी बॅटरचा अगदी खेळण्याचे जे काही स्टाईल आहे त्याच अनुषंगाने मात्र चेंडूच्या हाताने केले जाते. म्हणजे कुठे ना कुठे बॅटरला ओळखलं जातं बॅटर कशा पद्धतीने खेळतोय मग कोणत्या प्रकारचा चेंडू त्या बॅटरसाठी हाताळणे गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र गोलंदाजी सद्यस्थितीला साकारतोय आशिष. हा खराब चेंडू परंतु इथे खराब चेंडू होता मात्र फायदा घेता आला नाही. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर मध्ये तैनात असलेल्या त्या फिल्डरच्या वतीनं सो मिळेल आय थिंक एकच धाव मिळाली जाईल कारण क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं. अशा पद्धतीने षटक क्रमांक 3 देखील संपलं जात आहे आणि 3 षटकानंतर पुन्हा एकदा आकाश भोईर यांच्याकडे जाऊया कारण 24 धावा लागल्या जातात. या षटकाचा विचार केला तर मग आय थिंक 12 धावा खर्च करते. वा चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन कारण लाभ या संघाचं ही जी खेळपट्टी आपण पाहतोय ना खूप फास्ट आहे. इथे मित्र म्हणेन मोस्टली चौकार षटकार खूप बघायला मिळाले काल देखील. आणि यस कालचा शेवटचा सामना पाहिला आय थिंक संकल्प स्पोर्ट मोरे संघानं टार्गेट दिला होता आय थिंक 45. हॅलो हॅलो तर यस संकल्प स्पोर्ट मुरे विपक्ष गावदेवी कौसा संघाचा जर आपण कालच्या दिवसात विचार केला तर मग प्रथम बॅटिंग करत असताना संकल्प स्पोर्ट मुरे संघाने आय थिंक 45 धावाचं काहीतरी टार्गेट सेटअप केलं होतं. चांगलं टार्गेट होता. इथे जर आपण जाणून घेऊ समीकरण आपण जाणून घेऊ 6 चेंडू आणि 31 धावांची गरज असेल. 6 चेंडू 31 धावा आपण चर्चा करूया नंतर कारण अगदी रंगतदार स्थितीमध्ये हा सामना आपल्याला बघायला मिळते. युवराज सिंगची आठवण काढावी लागेल डेफिनेटली कॅप्टन सचिन साबळेला कारण युवराज सिंग यांच्याविषयी म्हटलं तर मग डेफिनेटली T20 फॉर्मॅटमध्ये 2007 रोजी 7 चेंडू 6 सिक्सर स्टोअर बॉर्डच्या विरोधात खेळी साकारली होती. आणि इथे जर या खेळपडीचा विचार केला तर यस संकल्प स्पोर्ट मोरे संघाचा बॅटर प्रणयने देखील 5 चेंडू आणि 5 सिक्सर ठोकले होते. त्यानंतर आईगावदेवी स्पोर्ट फिरिंगपाडा संघाचा बॅटर राजीव मडवीने देखील 7 चेंडू आणि 7 चौकार ठोकले होते. म्हणजे कुठे ना कुठे मोठे स्ट्रोक येऊ शकतात आणि त्याच अनुषंगाने प्रयत्न करावा लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आदिनाथ कदमवर मात्र भरोसा ठेवला जाते. काय होईल या बली मात्र अप्राकट चेंडू होता मात्र टायमिंग चांगली बघायला मिळाली नाही सचिनच्या माध्यमातून. सो इथे सिक्सर किंवा चौकार येऊ शकला असता जर चांगल्या पद्धतीने हा जर स्ट्रोक खेळला असता तर मग काहीतरी धाबा हे डेफिनेटली गावदेवी ब्राह्मणपाडा संघाला मिळाले जाऊ शकले असते. येणारे 5 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल म्हणजे 5-30. यस आता मनोज चौधरीला काहीच उपाय नाही. तुला आता 5 चेंडू आणि 5 सिक्सर ठोकावे लागतील. प्रणय प्रमाणे तुला आता कामगिरी करावी लागेल. यस रेकॉर्ड आपला नावी करावं लागेल. काल मात्र ज्ञानेश्वरने रेकॉर्ड आपल्या नावी केलं 27 धावा 6 चेंडू. मी तर म्हणे खूप कठीण होतं त्याच्यासाठी कारण वातावरण जर आपण पाहिलं क्लायमेट पाहिलं तर ते देखील अगदी प्रतिकूल होतं. आणि ह्या फटक्याच्या माध्यमातून आता कुठे ना कुठे थोडासा नाही तर जास्तीच आता बॅक फुटवर बघायला मिळते आहे गावदेवी ब्राह्मणपाडा संघ. 6 चेंडू 27 धावांची गरज होती. गावदेवी कौसा संघाला संकेत सांबरेच्या विरोधात केलेलं ते आक्रमण आणि त्या आक्रमणाला आलेलं यश बॅटर ज्ञानेश्वर पवारांनी मात्र ती मॅच जिंकून दिली आणि सुपर 4 मध्ये धडक मारणारा तो पहिला संघ आपल्याला बघायला मिळाला कालच्या दिवसामध्ये. या बॉली पण एकदम मोठा फटका खेळायचा होता. शरीरचा वेध घेणारा चेंडू बघायला मिळाला. वा आदिनाथ कदम देखील जबरदस्त गोलंदाजी करते. खऱ्या अर्थाने मनस्वी 11 घाणे संघाचा विचार केला तर गावदेवी लोपेच्या विरोधात देखील काही जबरदस्त गोलंदाजी केली होती. आय थिंक 3 षटकामध्ये मला वाटतं 26 ते 27 धावापर्यंत आय थिंक 23 धावावर
मला वाटतं थांबवलं होतं. म्हणजे गाणी संघाला तो सामना जिंकण्यासाठी खूप संधी होती, परंतु भूषण डुकले बाद झाला. त्यानंतर अक्षरस लाईन लागली, प्रत्येक फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला आणि तो सामना अक्षरस लोपेस संघाने जिंकला होता. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य जर आपण पाहिलं तर गोलंदाजी युनिट खूप सुरेख आहे. इथे जर आपण पाहिलं तर मग आय थिंक सिक्सर आला. जाता जाता सचिन सांबले देखील विचार करत असेल की येस आता सामना तर आमच्या हातून निघून गेलेला आहे, परंतु जाता जाता अशा प्रकारचा फटके मी मारेन असा जणू काही त्याने विचार केला असेल. मिस टायमिंग स्ट्रोक, शॉर्ट स्क्वेअर रिजनला सेफ लँडिंग होते. मनोज चौधरी देखील आता मात्र निराश असेल. विजयाची पकड मात्र निर्माण झाली, कारण एका चेंडूमध्ये 22 धावांची आणि आता खूप अशक्य असेल. यस, मिसफील्ड खूप बघायला मिळाली ब्राह्मणपाडा संघाच्या फिल्डरच्या माध्यमातून आणि त्याच अनुषंगाने मात्र या मोठा टार्गेट सेटअप केला. तर यस, विजय संपादन करतोय या ठिकाणी